घे बायको, हे ताजे टवटवीत वांगे आणलं मी. याच्या मस्त बढियापैकी भाजी बनव बरं तू. आता मस्त गेलो बाजारात ना घेऊनच आणलो. चांगले तर आहेत, ताजे ताजे दिसतात. झाडाचे तोडून आणले का? या बयाड बेलने झाडाचे कसं तोडून आणशील? बाजारामध्ये झाड राहते का? दुकानदाराजवळून आणलो ना. पागल बायको, नालायक लमची. जेव्हा म्हणल्या तेव्हा आपलीच लावते कोटी. सांगतो तेवढा कर. भाजी बनव. पहिला चूल पेटवा लागल, मग गंज घासावा लागल, मग गंजामध्ये भाजी बनवीन. वेळेच्या वेळेवरच होते का? मसाला नाही, काही नाही, काहीच नाही. सगळं नाही काहीच घरी. कस काय बनवू? अरे मी जातो ना किराणा दुकानावर, मसाला आणतो ना. लवकर आणा. अरे बनवतला वेळ लागल नाही तर का? एका गणीना कस का शिजल? धरणा बनव, धरणा बनव. जशी काही मशीन लागली. मशीनही राहील म्हणून तिलाही वेळ लागणारच आहे ना. एका गणीना कोणती वस्तू होते? अरे घे घे घे, बनव लवकर. जास्त टाइमपास नको करूस. नाही करू जास्त टाइमपास. जा लवकर आता. बनवून दाख. नाही बनवलीस तर आणखी झोडपीन, मग माझा दिमाग खराब होते. एक नंबरचा खराब माणूस आहो मग मी. जातो ना लवकरच. काल टोन वाजवते. ये बायको, बायको, ओय बायको. अरे आणा लवकर भाजी. मला भूक लागली. लवकरही नाही बनव कशी म्हणून नाही का? कोणत्याही गोष्टीमध्ये नाही कशी टाइमपास करायची सवय पडली येईल. कोणत्याही कामाला चल म्हणला लय वेळ लावते. त्या दिवशी साकोलीला चल म्हणलो, तर तयारी करावला 2 तास लावलं. कोणताच काम लवकर नाही जम. सगळ्या जागी टाइमपास करते. नालायक लमची. आणतच आहो का नाही? कहाले बोंबलत्या एवढ्यानं? निवड बोंबलावाचा समजते तुम्हाला. दिवसभर ओरडत राहते. अरे कधीतरी शांत तरी राहा. दिवसभर ओरडले ना का भेटते ना. त्या डायनिंग टेबलच्या वऱ्या कायला बसल्या? खुर्ची आहे का नसे तुमच्यासाठी? बोंगनाड माणूस. तिथे काल जावायला जाईल बापा. वऱ्या बसते वऱ्या. माझ्या डोक्यावर नाही बसता आणखी. अरे तू दे ना. काय तुझ्या बापाना टेबल आणणं मंदी नाही दिलं त्यानं. सांगून राहिलीस तर मोठी. खाल्या बसणं, वऱ्या बसणं, येते बसणं, त्याती बस. ना खुर्चीवर बस म्हणून. घ्या आता लवकर लवकर खावा. जास्त तोंड नको फाडा. जेवढा म्हणतो तेवढाच करा. म्हणजे जास्त काही दबाव मारून राहिलीस का तू माझ्यावर? 2 अशा लावलो का नाही कानाखाली, तेव्हा समजेल कसं सन्नरी आवाज येते तर. नालायक लमची. जेव्हा म्हणलं तेव्हा आपल्याच बापाची लावल कोटी. आर्डर मारते आर्डर. बाबा लासली रे, लासली रे. एवढा गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. तुझ्यापासून माझ्या बोटाला लासला तेवढ्या जोरानं गरमचा गरम गंज आणून मांडलीस. सप्पा मले लासला. कारण त्या बोटाला पाहिजे ना दुःख झाला तर आता किती वेदना होऊन राहिल्या तुझ्यापासून. हो माझ्यापासून झाल्या ना. आपणच जाऊन त्या गंजाला हात लावला. गरम आहे म्हणून माझ्यावर रागवतात. तुम्हाला हात लावायच्या पहिला विचार करायला पाहिजे का नाही पाहिजे? गरम आहे का थंड आहे म्हणून. आपल्या गलतीचा राग माझ्यावर का आहे? बिना डोक्याचा माणूस. म्हणजे सगळ्या जागी माझीच गलती राहते का? तुझी एकही गलती नसे. बोलून तर अशी राहिलीस. तू जास्त अगाऊ शहाणपण करूच नको. ज्या चम्मच आणशील. आता खायला चम्मच लागते, खावा असाच. विनाकारण चमचा भरवत्या. लहान पोरगा बारगा थोडी आहे. मोठं माणसं आहे ना तुम्ही. एवढ्यानं तिखट भाजी केलीस. तुला समजे नाही का? प्रमाणामध्ये मिरची पावडर टाकायला पाहिजे ना तुला. अतिच्या अतिच टाकलीस. अरे प्रमाणामध्ये सर्व काही टाकावं लागते. कोणत्याही वस्तू जास्त कायला टाकलीस तू? सप्पा तिखट केलीस. आता मी खावच नाही ते भाजी. तूच खा. तेवढा उपकार मला सांगूच नको. नालायक लमची. एक धड भाजी बनवता नाहीये. कोणता कामीच्याशी नाही जम. बिना कामाचे धंदे करते. मस्त मोहल्ल्यामध्ये जाऊ जाऊ मस्त गोष्टी सांगायला पाहिजेत. असं झाला बाई, तसा झाला बाई. मस्त त्याच्या उवा काढून देते. नालायक लमची. फक्त घरचं काम नाही जम. एक धडा रीतीचा स्वयंपाक नाही बनवताय तुला. कायले जन्माला आलीस म्हणतो तू? बिना फालतूनच स्वयंपाक सुद्धा नाही बनवताय तुला. तेवढीच खावाची गरज आहे तर स्वतः बनवा. मला सांगायचं नाही. आजपासून असा बनव ना तसा बनव म्हणून. जास्त ज्ञान नाही देवाचा. अरे मी काय कुक आहो का? स्वयंपाकाची पद्धत तुम्हालाच माहित राहते बायाला जास्त. मी तर माणूस आहो ना. माणसाला थोडसा अनुभव कमीच राहते. स्वयंपाक बाईलाच करणे राहते ना. तुला समजायला पाहिजे ना जास्त. बाहेरचा काम मीच पाहू आणि घरचा स्वयंपाक मीच करू. मस्त हे उगीच झोपल. आराम करल मस्त. सगळे काम मीच करू. नालायक लमची. रोज पासून अशी पुन्हाहून गलती झाल्या नाही पाहिजे. सांगून देतो मी. पुन्हाहून अशी गलती केलीस तर माझ्यासारखा खराब माणूस नाही.